हॅलो गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आमची मॉर्निंग झाली आहे आणि परत काल पूर्ण दिवस सर्दीच्या राहत होती. चांगलं बरं वाटत होतं, पण आता परत चालू झालं आहे मला सर्दी. आणि आमचे पाय इकडे मिनीचे प्लांट्स केवढे सुंदर दिसून राहिले आमचे प्लांट्स. आता घराचं काम करायचं आहे, मग दुसरं काम आहे, अभ्यास करायचा आहे, डेली रुटीन. बस एवढं की सुट्टी आहे, सुट्टीमध्ये जास्त फोन बघतो तेवढंच. बाकी तर डेली रुटीनच आहे. असं नाही की कुठे असं फिरायला जात आहे की काय करताय काय नाही, असं जस्ट बोरिंगच वाटतं. त्याच्यापेक्षा जर कॉलेज असते ना तेव्हा थोडं बरं वाटतं की असं बाहेर जातात. म्हणजे कॉलेजमध्ये थोडा अभ्यास करतात, मग अभ्यास करून मग असं थोडं असं फ्रेंड्सबरोबर थोडं चिलबिल मारतात ना, तर असं बरं बी वाटतं. पण आता घरात राहायचं तर मग पूर्ण फोनच बघतात आणि मग घरवालाही ओरडत राहतात पूर्ण दिवस फोन बघतात. आता काय करू, काय अभ्यास पण एवढा नाही होत ना. अभ्यास हा जास्ती होत असतात तर आपण कुठेच असते, आपण अभ्यास पण नाही होत एवढा. बघतो आता गाईस किचनमध्ये जाऊन बघतो की काय बनवून राहिलं आहे. तर गाईस आता आमचे आडोस पडोसने ठरवलं आहे की बाहेरचं आता साफ करूया. आज सुट्टी आहे, सगळ्या फ्री होते आणि ते खूपच असं घाण झालं होतं. तर ठरवलं आहे की आता साफसफाई करूया थोडं आपलं बाहेरचं जे असं कंपाऊंडरी असतं. तर आता करूया काम. चला स्टार्ट करूया. पाणी भरूया आणि धुवूया पूर्ण. नंतर घराचं करूया, पहिले बाहेरचं करूया नंतर घराचं करूया. म्हणजे आज पूर्ण दिवस काम काम काम. तर खालचं पुरं साफसफाई झाली आणि हा श्रेय फार हैराण करत होता पाणी टाकायचं. आणि खालचं क्लीन झालं. आता त्याला मग घेऊन टेरेसवर आले फालतूचं पाणी टाक्या करायला. फालतूचं पाणी एवढं उन्हामध्ये पूर्ण हैराण करतोय गाईज. तर गाईज मी जास्त टाइमपास करता करता वाजवून टाकले हे दुपारचे 4 आणि मी हे खाती आता टोमॅटो वेफर. तेव्हाची मी काय ना काय खातच राहते, बिस्किट खाल्लं काय ना काय खातच राहते. फुल ऑफ टाइमपास. बस तर मग टाइमपास करा, सुट्टी आहे तर दुसरं करून पण काय शकतात. आता मी बघती आहे फोनमध्ये स्क्रोल करते आहे. माझे डोळे लहान होता ते, म्हणून मग मी झोपून जाईल. मग 2-3 तास झोपेल, उठेल मग 6-7 वाजता, आंघोळ बांघोळ करेल, थोडं फ्रेश फील होईल, परत काहीतरी जेवेल, परत काहीतरी फिरेल. बस माझ्या तर हाच टाईमपास आहे, माझी तर हीच लाईफ. सुट्टीमध्ये तर मी हेच करणार, दुसरं काय माझ्याकडे काम आहे नाही. तर माझी आंघोळ झाली आत्ता संध्याकाळच्या 7 वाजता आणि आम्हाला बनवायची आहे दाल बाटी. तर मी इकडे 2-3 प्रकारची डाळ भिजवून ठेवून दिली होती. आता मी याला बॉईल करायला ठेवून देणार आणि आमच्या तिकडे दाल बाटी बनवायची आहे. डाळ आणि चुरमा आणि लसणाची चटणी मी बनवते आहे. बाटी मम्मी बनवणार आहे, आमच्या आई साहेब बनवणार आहे. त्याच्या डाळचं आता मी बॉईल करायला ठेवते, मग त्याला सब्जियां कटिंग करते, डाळ बनवते. चला. तर लसूणची चटणी बनवायसाठी इथे आम्ही मिरची पावडरला भिजवून ठेवून दिलं आहे 5-10 मिनिटासाठी आणि इकडे मी लसूण पण सोडून ठेवून दिलं आहे. आता मी लसणाची चटणी बनवून इकडे मी डाळ बनवायचं तयारी करून टाकली आहे. छोटा कांदा कापून टाकला आहे, धनिया आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे आणि टमॅटो. तर इकडे मी कांदा लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिली आहे आणि ही लाल सुकी मिरची पण टाकून दिली आहे. आता हे थोडी वेळा मी याला असं करून मग त्याच्यात मी टाकेल टमाटर आणि मग हे बॉईल केलेली डाळ टाकून देईल. ह्याच्यात जास्ती पाणी पडून दिलं आहे, पण ह्याला मग मी जास्ती बॉईल करून देईल म्हणजे होऊन जाईल. ह्याच्यात जास्ती तपवून देईल मसाल्यामध्ये, जास्ती चांगल्यापैकी मसाला पण ह्याच्यामध्ये लागून जाईल आणि मस्त होऊन जाईल. आणि चुरासाठी मी हे रेडी करून टाकलं आहे. आता मी चुरमा पण बनवायची तयारी करते आहे. खोलू बोलला